बस पळत होती. गचके बसत होते. प्रवासी मागं पुढं होत होते. बस चढ उतार पार करीत अंतर कापीत होती. प्रवाशांचा गलका चालूच होता. भिसेवाडी आहे का कोणी? भिसेवाडी, कंडक्टर ओरडला. मारुती सावध झाला. वसंतला व्हा पुढं, मी आलोच मागून म्हणत वाट काढीत दरवाजाजवळ गेला. उतारून बरोबर मारुतीही उतरला. बस पुढं ढकली. सूर्य मावळतीला टेकायला दावभर राहिलं होतं. पुढचे 2 थांबे गेले. 3ऱ्या थांब्यावर वसंत आणि उज्ज्वला उतरले. तेव्हा कडूसं पडलं होतं. काळोख आपलं वलय निर्माण करीत होता. डांबरी रस्त्यापासून गोटेवाडीपर्यंतच्या गाडीवाट तशी सरावाची होती. दोघं वाटेनं चालू लागले. काय मग मास्तरीनबाई, एकदाची छडी हातात येणार म्हणायची, वसंत बायकोला म्हणला. मामांजींनी लई धडपड केली. त्यांच्यामुळेच हे सारं घडून आलं, उज्ज्वला लाजऱ्या सुरात म्हणाली. आयला, म्हणजे आमची काहीच किंमत नाही म्हणायची, वसंत हसला आणि बोलला. का नाही? हाय तर एवढा दिसभर कामधंदा टाकून माझ्यासाठी आलातच की. कागदपत्र द्यायला धावपळ केली, पण तुम्ही माझे आहात, माझ्या हक्काचा माणूस, उज्ज्वला म्हणली. तुम्हा बायकांचं बोलणं म्हणजे मिठी छुरीच असती बघ, बोलणाऱ्याचा पत्ताच कट, वसंत म्हणला. उज्ज्वला आणि वसंत आनंदात होते. वाडीकडे चालत होते. बोलता बोलता वाडी जवळ आली. वाडीतल्या घराघरात दिवे लागले होते. चुली पेटत होत्या. दारातून घरंगळत बाहेर आलेला अंधुक उजेड चमकत होता. वाडीतली कुत्री जराशी भुंकली. त्यांना ओळख पटल्यावर गप्प झाली. सुंदरी शेपटी हलवीत स्वागताला आली. वसंतच्या पायात घुटमळत क्याव क्याव असं करू लागली. मोहण्या हुंबरू लागला. बकुळीचा वासरू कोवळ्या आवाजात त्याला साथ देऊ लागलं. हां, आलो रे बाबा, आलो, असं म्हणत वसंत पहिला मोहन्याला भेटायला गेला. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. खांदा आणि मानेची पोळी चोळली. त्याच्या पाठीवर थाप मारली. वैरण नीट टाकली. मायाळू जित्राप. मोहन्या खुश झाला. उज्ज्वला घरात गेली. न्हाणीत जाऊन हातपाय अन तोंड खंगाळलं. ग्लासभर पाणी प्यायली. वसंत घरात आला. त्यानं हातपाय धुतले. उज्ज्वलानं नवऱ्याला प्यायला पाणी दिलं. तुझा बाप नाही आला? बाहेर अंधारात डोकावून पाहत जाईनं वसंतला विचारलं. भिसेवाडीला जाऊन येतो म्हणला अण्णा. पबा भिसे मुकादमाला भेटायला गेलाय, वसंतने खुलासा केला. का? औंदा बी जायचे काय तोडीला? जाईनं प्रश्न केला. जावं लागन असं दिसतंय, वसंत उत्तरला. बाई, ती ऊसतोड अन पाचट जन्मभराचं 5वीलाच पुजलेलं दिसतंय. सुटता सुटत नाही. जाईच्या बोलण्यात त्रागा होता. झालं का काही उजीच्या कामाचं? जाईचा पुढचा प्रश्न. वैल 7,000 तोड झाली. लग्न झाल्याचा दाखला द्यावा लागन, वसंत म्हणला. दोघांनी कपडे बदलले. जरा निवांत खाली बसले. वसंतची नजर घरात रचून ठेवलेल्या 3 मुगाच्या आणि 5 बाजरीच्या पोत्याच्या थप्पीवर स्थिरावली होती. घरातल्या राशीला मोंडा दाखवावा लागन असं त्याला वाटत होतं. आकुर्डीला व्हिडिओ कार्यालयात काय काय आणि कसं कसं घडलं ते वसंत आणि उज्ज्वला जाईला विस्तारानं सांगू लागले. उज्ज्वलानं तिच्या मुलाखतीविषयी सांगितलं. दिवसभर ताटकळत बसून आणि प्रवास करून दोघंही आंबले होते. जेवणासाठी मारुतीची वाट पाहत होते. भिसेवाडी तशी गोटेवाडीपासून मैलभरावरच, पण मुकादमाला भेटून चालत यायला मारुतीला जरा येळच लागला. मोठी जेवणयेळ झाली होती. हळूहळू वाडी सामसूम होऊ लागली. उज्ज्वलाला बसल्या जागेवरच डुलक्या येऊ लागल्या. तितक्यात ओट्यावर पायतानाची चाहूल लागली. मारुती आला. त्यानं कपडे बदलून हातपाय धुतले आणि सर्वजण जेवायला बसले. पोटात भर पडल्यावर उज्ज्वलाच्या डोळ्यांवरच्या झोपेची तारं आणखीनच वाढली. तिनं खरकटी भांडी चुलीजवळ नेऊन ठेवली. पडदा ओढला आणि पलंगावर आडवी झाली. मारुती, जाई आणि वसंत रात्री उशिरापर्यंत बोलत होते. पुढचा विचार करीत होते. धोरण आखीत होते. पबा भिसे मोठी मिन्नतवारी करून 20,000 उचल द्यायला तयार झाला. म्हणला, कारखान्यानंच आम्हाला जास्त पैसा सोडला नाही तर आम्ही गाडीवानाला कुठून देणार? त्याला नड सांगितली तेव्हा झाला तयार. उद्या 10,000 देतो म्हणला.
राहिलेलं 5,000 15 दिवसानं आणि गाड्या पवना मुक्कामी आल्या म्हणजे 5,000 असं ठरलं. वसंता, तू मनावर घे. तुमचा लग्नाचा दाखला काढायला उद्या चाकुर्डीला जा. हप्त्याभराच्या आत बिडो साहेबाच्या हापिसात दाखला गेला पाहिजे. मी पैशांची सोय करतो. पोरीचे पैसे भरून मोहन्याला जोड घ्यायचा म्हणजे तेवढ्यात उचलीत होणार नाही. मुगाला मोंड्या दाखवावं लागन. सध्या मुगाचा बाजार बरा आहे आणि बैलांचा बाजार पडलेला आहे. दौंडचा बैल बाजार बरा राहील असं मला वाटतं. उरलं काही 2-5 हजार तर लग्नाचं राहिलेलं खेंगूट मिटून टाकू. मारुती खुलासेवार सारं सांगत होता. जाई आणि वसंत मायलेकरं ध्यान देऊन ऐकत होती. उज्ज्वला दिवसभराच्या दगदगीनं आंबल्यामुळं कधीच झोपी गेली होती. तोडीचं कसं करणार? उद्या उजी नोकरीवर चढली तर तिच्याजवळ माणूस लागन. जाईनं शंका काढली. तू तिच्यापाशी वाडीवरच राहा. पट्ट्यावर एखादा गडी ठेवू. मी वसंत आणि गडी असे 3 जण शेजमारीत जाऊ. मी स्वयंपाकाचं कसं तरी खारट तुरट बघून घेईन. त्याला काय करणार? मारुती बायकोला म्हणला. वसंत फक्त होकार भरीत होता. आता त्यालाही डुलक्या येत होत्या. रात्र बरीच झाली होती. वाडी कधीचीच झोपली होती. आता वाडीवर कुत्र्यांचा पहारा होता. एक भुंकलं की त्याला 3-4 एकदम साथ देत होते. नुसता अकारण भुंभुकार. जणू काही वाडीवर मोठा दरोडाच पडलाय. रात किड्यांचं कर्कशनं आणि बेडकांचं डरावणं अखंड सुरू होतं. रात्र पुढे सरकत होती. वसंतनं बाहेर जाऊन मोहण्या आणि बकुळीला कडब्याची वैरण सोडली. मारुतीसह थकलेल्या घराने अंथरूण टाकून भुईला पाठ लावली. अंथरुणावर पडल्या पडल्या मारुती पट्ट्यावर कोण गडी न्यावा याचा विचार करीत होता. भागीनाथ गोठे याच वाडीतल्या 4-5 हातावरच्या कुटुंबांपैकी एक कुटुंब. बापांना होती ती वडिलोपार्जित 6 एकर बराडाची भुरमाट शेती दारूत फुकली आणि पुढच्या पिढीला हातावर आणलं. दारूतच बाप गेला. पाठोपाठ वर्षभरात भगीनाथची आई नवऱ्यापाठी गेली. वाडीतली पडेल ती कामं मोलमजुरीनं करून भागीनाथ आणि त्याची बायको सुनंदा भावकीच्या सहाऱ्यानं कोपीत राहत होते, जगत होते. लग्नानंतर 6 वर्षांनी सुनंदाची कूस भरली. मुलगा झाला. मुलगा आता 4 वर्षांचा होता. मात्र अजून पाठीला पाठ लागली नव्हती. भागीनाथ समाज मंदिरापुढच्या लिंबाच्या पारावर भावकीतल्या मंडळींबरोबर चकाट्या मारीत बसला होता. मारुतीनं त्याला हाक मारून घरी बोलावलं. नाथा, भाऊ. मारुतीचा आवाज ऐकताच भागीनाथ त्याच्या घरी आला. अगं ए जाई, नाथा भाऊ आलाय. जरा चहा टाक की 2 कप. कोपीत डोकावत ओट्यावरूनच मारुती बायकोला म्हणला. ये बस. असा घोंगड्यावर बस की. घोंगडं पसरीत मारुती भागीनाथला म्हणाला. ओ अण्णा, का टिंगल करताय गरिबाची? भागीनाथ उत्तरला. आयला, आता तर कमालच झाली. घोंगड्यावर बस म्हणलं तर टिंगल करतोय होय? मारुती. आम्ही मातीतली माणसं. बरी आहे मातीवरच. आम्हाला मातीच आवडती. तुम्ही बसा घोंगड्यावर, नाहीतर दुलईवर. भागीनाथ मारुतीवर डाफरत म्हणला. त्याची बोलतीच बंद केली. बरं बाबा, मर्जी तुझी. मारुतीनं पडतं घेतलं. चाऱ्याची वळाई आटपत आली अण्णा. सरमडन कडब्याच्या वळईकडे पाहत भागीनाथ म्हणला. व्हय रे नाथा, हाय का कोणाकडे 1-2 शेकडे? मारुती विचारलं. तुम्हाला कडबाच पाहिजे असन? भागीनाथ. तर दुभतं जनावर आहे दावणीला. कडबाच पाहिजे, तो बी पाल्लेदार. मारुती म्हणला. असन कोणी ऐकणारं तर विचारून सांगतो. भागीनाथ बोलला. तेवढ्यात उज्ज्वला चहा घेऊन बाहेर आली. नमस्कार मास्तरीनबाई. चहाचा कप घेत भागीनाथ उज्ज्वलाला म्हणला. अहो भाऊजी, अजून ऑर्डर यायची आहे, ती तर येऊ द्या. उज्ज्वला हसत म्हणली. ऑर्डर येत राहीन हो, पण बरं का अण्णा, काम झॅक झालं बघा. आपल्याला पटलं भो. भागीनाथ चहाचा फुरका मारीत म्हणला. ते रे कसं? मारुतीने विचारलं. माझं पोर अंगणवाडीत जायाजोगं झालं आणि उजाबाई मास्तरीण होतीये म्हणजे झाले का नाही घर बसल्या सोय? भागीनाथ भुवयात आणत म्हणला. आईला, ह्यालाच म्हणत्यात ससा कोणत्या काव्यात आणि पारधी कोणत्या काव्यात. मारुती उत्तरला. जाई नवऱ्याजवळ दारात येऊन बसली. चहा पिऊन झाला. उज्ज्वला रिकामे कप घेऊन घरात गेली.
नाथाभाऊ, येतो का पट्ट्यावर माझ्या संग औंदा? मारुतीनं विषयाला हात घातला. येतो की. पट्टा काय द्याल ते बोला. भागीनाथ खिशातली तंबाखूची चंची काढत बोलला. तू बोल. तुला काम गाळायचं आहे, कष्ट तुला करायची आहेत, पण शिस्तीनं, वाऱ्यावर उफनू नको. भागीनाथ जरा वेळ थांबला. मनातल्या मनात आकडेमोड केली. किती महिन्याचा पट्टा? भागीनाथनं विचारलं. आता ते मी कसं सांगू? कारखान्याचा पट्टा पडला म्हणजे तुझा पट्टा पडणार, मारुती म्हणाला. द्या 6,000. 6 महिन्याचा पट्टा धरा. भागीनाथ मारुतीच्या बोलण्याचा अंदाज घेत म्हटलं. तरी वाटलंच तू उफरणार म्हणून, मारुती. आता ह्याच्यात वावगं काय ते सांगा बरं अण्णा. अरे नाथा, गुदास्ता निळेवाडीच्या गाडीवर 3,000वर गेला होतास तू. मला काय ठाव नाही व्हय? आणि औंदा एकदम डबल. मारुतीच्या बोलण्यावर भागीनाथ चपापला. म्हणूनच म्हणलं तुम्ही बोला. हे बघ नाथा, मला लाळ गोटीत बसणं नाही आवडत. एकच सांगतो, खाऊन पिऊन 4,000 रुपये देतो. 6 महिन्यात 6 दिवसाची सुट्टी मिळन वाडीला. येऊन बायको पोरांना भेटायला. 2दा ये नाही तर 1दा ये, ते तू ठरव. पट्टा पडल्यावर माझ्याकडून नवा पोशाख, अगदी जोड्या सकट, मारुतीनं स्पष्ट केलं. भागीनाथनं किलकिल्या डोळ्यांनी जरा विचार केला. आता इजार कसा आणि किती देणार? त्याने विचारलं. 1,000. आत्ता लगेच. तोड सुरू होऊन महिना झाल्यावर 1,000. तिथून पुढं 3 महिन्यांनी 1,000 अन पट्टा पडायच्या टायमाला 1,000. आधीमध्ये आडीनडीला 5-50 लागले तर तसे देईन. बोल, हायस का तयार? वाटलं तर 2 दिवसात विचार करून सांग, मारुती बोलला. व्हय, येतो. काढा 1,000 रुपये, भागीनाथ मारुतीला म्हणला. मारुतीनं हाक मारून पारावरच्या 4 माणसांना बोलावून घेतलं. त्यांना सारं तपशीलवार सांगून त्यांच्या समक्ष कोपरीच्या खिशातून 1,000 रुपये काढून भागीनाथच्या हातात दिलं. भागीनाथ गडी पट्ट्यावर नक्की झाला. एक मोठी काळजी दूर झाली. 8 दिवसात वसंतनं आकुर्डीला 3 फेऱ्या मारून लग्नाचा दाखला काढला. दाखला आणि 7,000 रुपयाची गड्डी BDO साहेबाच्या पियेला नेऊन दिली. दुसऱ्या दिवशी उज्ज्वलाला ऑर्डर घ्यायला बोलिवलं. आकुर्डीलाच 8 दिवसाचे अंगणवाडी शिक्षिकेसाठीचं प्रशिक्षण होतं. तिथं राहणं आणि खाण्यापिण्याचे 1,000 वेगळे भरायचे होते. वसंतनं तेही भरले. ऑर्डर घेऊन गोटेवाडीला येताना वसंतनं 2 किलो पेढे घेतले. उज्ज्वला आणि वसंत दोघांनी मिळून अख्ख्या वाडीत लहान मोठ्यांना पेढे वाटले. आता खऱ्या अर्थानं उज्ज्वला अंगणवाडीची मास्तरीण झाली होती. ठरलेल्या तारखेनुसार ती आकुर्डीला जाऊन 8 दिवसांचं प्रशिक्षण घेऊन आली. तिला 3 दिवस भिसेवाडीला आणि 3 दिवस गोटेवाडीला दररोज 2 तास मुलांना शिकवायचं, असं ऑर्डरमध्ये लिहिलं होतं. वर्षभरात 20 सुट्ट्या, तर महिन्याला मानधन होतं रुपये 3,000. श्रावणातली नागपंचमी आली. उज्ज्वला वडीत तवड 2 दिवस माहेरी गेली. वाडीतल्या झाडांना झोके झुलू लागले. सासरी गेलेल्या लेकीबाळी सणाला पंचमीच माहेरी आल्या. खतावलेली जीवं एकमेकांना भेटली. पंचमीच्या दिवशी ठेवणीतल्या कपड्यांनी वाडी नटली. 2 दिवस राहून गोडधोड खाऊन अन चोळी बांगडी करून लेकीबाळी हळूहळू दिल्या घरी जाऊ लागल्या. पाठवणीच्या वाटेवर तांब्याभर पाणी उतलं जाऊ लागलं. त्यामध्ये चिमूटभर हळद कुंकू टाकल्या जात होतं. माऊल्यांच्या डोळ्यांना पदर लागत होते. आसवं गळत होती. पदरांचे शेव आसवांनी भिजत होते. सासरी जाताना लेकीचे हुंदके उरात दाटत होते. मुसमुसून रडत गळाभेटी होत होती. पापणीवर जपलेली लेक नजरेआड होत होती. माईचा जीव तुटत होता. लेक सासरी गेलेले दिवस उदासवानं वाटत होत होता. आईचं तोंड दिवसभर सुकलेलं दिसत होतं. गेली माझी चिमणी, एखादीचे ओठ नकळत पुटपुटत होते.